हेडलाईन्सवर एक नजर टाकूया. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की ठाकरेंकडे एक पद मिळतं. मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप. संजय राऊतांचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबेंना पत्र. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर झाल्याचा राऊतांचा आरोप. संजय राऊतांचा संजय नहार यांना फोन. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर व्यक्त केली नाराजी. रवींद्र धंगेकरांचे पक्षबदलाचे संकेत. 2 दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार. लोकशाही मराठी सोबत बोलताना धंगेकरांचं वक्तव्य. 3 ते 25 मार्च विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 10 मार्चला अजित पवार अर्थसंकल्प मांडणार. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करून खऱ्या शिवसेनेसोबत यावं. माजी आमदार शहाजी बापू पाटलांचा ठाकरेंना सल्ला. काँग्रेसच्या टिळक भवनात बैठकांचा सिलसिला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार. उद्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही. धाराशिवच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार सुरेश धस यांची भूमिका. आणि राऊतांनी हिंदुत्ववादी विचारांची राख रांगोळी केली. संजय राऊतांना प्रयागराजला जाऊ देऊ नका. राऊतांमुळे गंगा घाण होईल. शहाजी बापू पाटलांचा राऊतांना टोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.